तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरणा श्री गुरुचे कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सात क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपण विचार केला. त्यापुढील विचार आपण या प्रवचनात करूया. जीवनात जर वेदांत कळला नाही तर जीवन अत्यंत निरस होतं. कळून घेण्याचा विषय जगामध्ये ते एकच आहे, तो म्हणजे वेदांत. आणि आपल्याला आठवत जर वेदांत कळलं नाही तर आपल्याला काहीच कळलेलं नसतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काही न कळता आपण जे जे करू ते शास्त्रीय राहिलंच असेल याला काही म्हणजे खात्री देता येत नाही. मग आपण म्हणाल वेदांत कळायचं, वेदांत म्हणजे सगळं ते ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, आम्हाला संस्कृत येत नाही, सांगणार वगैरे नाही, सांगितलं तर ते कळेल की याची खात्री नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तसा अजिबात मुद्दा नाही, प्रसंगच नाही आहे. वेदांत हा तुमच्या आमच्या नित्य अनुभवाचा विषय. पहिल्या दिवशी बोललो होतो मी प्रस्तावनेमध्ये की वेदांत शास्त्र जे आहे ते तुमच्या आमच्या अनुभवाशिवाय दुसरं काहीही बोलत नाही. रोज नित्याचे अनुभव. मला सुख पाहिजे आहे याच्यात काही कोणाला संशय आहे का? नाही. प्रत्येक क्षणाला सुखच हवं आहे. तर काकांनी परमपूज्य काकांनी काल संध्याकाळी सुद्धा जे थोडक्यात ते सांगितलं ते सुखासंबंधी सांगितलं. त्याच्यात काही कोणाला शंका घ्यायचं कारण ते वेदांत तेच म्हणतो तुम्ही सुखरूप व्हा आणि तुमच्या सगळ्या क्रिया सुखासाठीच असतात. पण सगळ्या क्रिया सुखासाठी असतात, सुखासाठी मी करतो सुद्धा. पण त्यानंतर सुख जर निर्माण होत नसेल आणि दुःख जर येत असेल तर मग विचार करण्याची वेळ आहे. त्यासाठी आपल्याला काही शास्त्रीय गोष्टी शिकाव्या लागतात. सगळ्यांना नाही शिकता येणार हे अगदी 100% खरं आहे. संस्कृत हल्ली शाळेतच नाही आहे, त्यामुळे शिकण्याचा प्रश्न येत नाही. संस्कृत शाळेतच शिकवले जाते. गुरुमाताचे ग्रंथ दुसरं आपल्याला येत नाही. त्यामुळे जो वेदांत शास्त्र जे आहे जे मूळ गिरवाण भाषेमध्ये जे वेद निर्माण झाले पुढे ते संस्कृतात आले, ते वेद शिकायची सोय नाही राहिली. पण
म्हणजे त्यांनाच याची जाणीव होते की अशा प्रकारची जनता कलियुगात येणार आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टीची अडचण जाणार आहे, आणि म्हणून त्यांनीच ती व्यवस्था करून ठेवली. काही हरकत नाही, संस्कृतीत अजिबात तुमचं अडणार नाही. वाचू नका संस्कृत ग्रंथ, काही वाचायची गरज नाही. म्हणून भगवान व्यासांचा जन्म झाला आणि भगवान व्यासांनी तुमच्या आमच्यासाठी तेच तत्वज्ञान जे वेदांमध्ये होतं ते अगदी सोपं कथांच्या माध्यमातून एक होता राजा इथून सुरुवात करून शेवटी बरोबर ते तत्वज्ञान, वेदांचं तत्वज्ञान आपल्याकडे उतरवलेलं आहे. त्यांना पुराण म्हणतात. पुराणामध्ये तेच तत्वज्ञान, काही नाही, एकच तत्वज्ञान हवं, वेगळं आणखी कुठं. ठीक आहे, आम्हाला पुराणे वाचायला वेळ नाही, आमचं जो कुठे वेळ पुराण वाचलं, 18 पुराण केव्हा वाचायचे, त्यातले केव्हा समजून घ्यायचं. ठीक आहे, भगवान व्यास श्रीकालज्ञ होते, त्यांना हेही माहित होते की लोक पुराण नेहमी वाचू शकणार, वेळ घेणार म्हणून त्यांनी भगवंताला विनंती केली असं आपण समजूया. आणि विनंती केली की एकटाच किती हे तुला आता सगळं 4 वेद केले, पुराण लिहिले, बाकी सगळे वेदांताचे ग्रंथ लिहिले, सगळं लिहून झालं माझं, आणखी काय आज्ञा माझ्यासाठी. भगवंतांनी सांगितलं आता काही आज्ञा वगैरे काही नाही, तुम्ही तुमचं कार्य आटोपतं घ्या, ते दुसरी बॅच पाठवतो. या मृत्यूलोकावर भगवंतांनी अशी व्यवस्था करून ठेवली की जे वेदांमध्ये आहे, जे उपनिषदांमध्ये आहे, जे पुराणात आहे, तेच तत्वज्ञान सांगण्यासाठी मोठी एक काय म्हणतात त्याला आपण मांदी आहे, माऊलीच्या भाषेमध्ये तयार आहे, त्यांना आपण संत म्हणतो, ते पाठवले हे सांगण्यासाठी. संतांची बरेच म्हणजे त्यांची वर्गवारी करू. काही संतांकडे विशिष्ट जो वर्ग आहे, जो वेद शिकू शकतो, त्यांना तत्वज्ञान त्यांना सांगून त्यांच्याकडून वेदांताचा प्रचार आणि प्रसार करून घेतला. अशी एक संत मंडळी आहे, त्यांना आपण ऋषी म्हणूया, थोडा वेळ काही हरकत नाही. ऋषी त्यांनी तेच केलं, गुरुकुल काढले, सगळे वेदांत शिकतो. पण तिच्या गुरुकुलामध्ये किती लोक शिकणार, 5-25 लोक येऊन त्यावेळेस काही जास्त लोकसंख्या नव्हती, ते शिकायचे. पुढे खूप मोठी जनता या ज्ञानापासून वंचित राहू लागली, आणि म्हणून साधू संतांचा एक वेगळा वर्ग तयार केला. या साधू संतांकडे हे काम दिलेलं आहे, जा तुम्ही आता गावोगाव. आणि आमचा काय जो मुख्य आदेश आहे वेदांचा, आदेशच आहे, आज्ञा आहेत त्या, श्रुती स्मृती मोहवाद नाही, माझ्या आज्ञा आहेत त्या सगळ्यांना सांगा समजून. आणि म्हणून हे सगळं साधू संतांची मंडळी आस्था गाड्यात या पृथ्वीवर, पृथ्वीलोकावर आणि पुढेही येणार, आणि ते समजून सांग. त्यांच्याही लक्षात आलं की काही वर्ग असा आहे की ते सत्संगाआधी त्यांना लाभत नाही, वेळ मिळेल. मोलमजुरी करणारे बिचारे ग्रामीण भागातील लोक, कुठे त्यांना वेळ सगळं हे करायला, दिवसभर राबायचं, संध्याकाळी मजुरी करायची. पण मानव देहधारी जीव असल्यामुळे वेदांत शास्त्राचा एक मोठा सिद्धांत, सगळेचे सगळे मोक्षाचे अधिकारी आहेत, सगळ्यांना मोक्ष मिळतोच. कशी असू द्या तुम्ही पूर्व आयुष्यात, काय त्याचं हे नाही. अभिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव, साधुरेव मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही गीता सांगते. वाल्यामुळेचा वाल्मिक ऋषी कसा झाला हे उदाहरण दिलं आहे, सांगितलं आहे. म्हणून मग हा जो एक वर्ग आहे की ज्या वर्गाला काही कशाच्या शास्त्रीय संस्काराशी संबंध झालेला नाही, आणि त्यांची उद्धाराची सोय आमच्या या आर्य सनातन वैदिक धर्माने करून ठेवली आहे. तुम्हाला संस्कृत कळत काही प्रॉब्लेम नाही, संस्कृत वाचू नका, पुराण वाचू नका, सत्संगात वेळ जाऊ नका सत्संगात. पण तुम्हाला राम म्हणता येतं, तुम्हाला कृष्ण म्हणता येते, तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणता येते, बस एवढंच म्हणत राहा. आणि म्हणून भगवंताच्या आशीर्वादाने म्हणा, भगवंताच्या योजनेचा एक भाग म्हणा, राम या शब्दामध्ये सर्व वेदांचा अर्थ भरून ठेवलेला आहे. सर्व वेदांचा अर्थ राम या 2 शब्दात
कृष्ण या 2 शब्दामध्ये सगळे वेदांचे अर्थ भरलेले आणि जे काही पुढचे मंत्र आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय वगैरे म्हणू शकत असतील त्यांनी जरूर म्हणावं. नाही म्हटलं ते राम कृष्ण हरी म्हटलं तरी तुमचा उद्धार. कारण माझं तुमचं जीवन कसं आहे याची काही संबंध नाही. तुमचा उद्धाराची व्यवस्था कुठल्याही भौतिक स्तरावर तुम्ही असा त्या स्तरावर तुमचा उद्धार होईल याची दक्षता म्हणूया आपण, याची खात्री आमच्या आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये करून ठेवली. आणि बघा ही सिस्टम कशी सुंदर चालू आहे. आता तुम्ही रामही म्हणणार नाही, कृष्णही म्हणणार नाही, काहीच म्हणणार नाही. मग अशासाठी व्यवस्था करून घ्या. असुरिया नामातील लोका अंधेन तमसा वृता तांस्ते प्रेत्यापि गच्छन्ति एकेचात्मनोजना. असे आत्महत्यारे ज्यांना आत्मनोजना आत्महत्यारे आहेत ते जे मानव देहात येऊन भगवंताची ओळख करून घेते आत्महत्यारे म्हटलं त्यांना आणि त्यांना तिथे रवानगी होती. बस त्याच्या पुढे काय करणार आणि किती सोयी देणार, किती सोयी. रामराम म्हणायला पैसे लागत नाही, काही लागत नाही, जे व्यवसाय बंद पडावा लागत नाही. आणि अशा रीतीने हा अत्यंत सुंदर असा धर्म आहे. आणि या अशा धर्मामध्ये ज्या लोकांचा बौद्धिक स्तर चांगल्या बऱ्यापैकी आहे त्यांनी या अशा ग्रंथांचा अभ्यास करावा, अर्थ समजून घ्यावा आणि आपला उद्धार करून घ्यावा. हा मूळ उद्देश आहे. 7 श्लोक झाले होते सकाळपर्यंत, म्हणजे अगोदरच्या प्रवचनापर्यंत 8 श्लोक आपण बघूया. यदासित विलासात विकारो जगत्य विकाराश्रयो ना द्वितीयत्व स्वतः स्यात् ना द्वितीयत्वतः स्यात् ना द्वितीयत्वतः स्यात्. मनोबुद्धि चिंता अहंकार वृत्ति प्रवृत्ति यतस्यात् देवाहमस्मि. सूक्ष्म तत्वज्ञान थोडं समजून सांगितलं आहे आशयाने. याच्यामध्ये ब्रह्मवस्तूला जाणून घ्यायचा उपाय नसल्यामुळे ब्रह्मवस्तूला जाणून घेण्याची भगवंतानेच आपल्या शरीरामध्ये कुठलंही असं इंद्रिय दिलं नाही आहे की ज्याच्यामुळे आपण त्याला सहजरित्या जाणून घेऊ. पंचज्ञानेंद्रिय त्याला ओळखू शकत नाही. पण एक व्यवस्था केलेली आहे बुद्धीमध्ये. आता अगोदरचे प्रवचनात त्याचा उल्लेख झालेला आहे की आपल्याला सारासार विचारशक्ती आणि वैखरी वाणी हे 2 मिळालेले आहेत. त्याचा उपयोग करून आपण हे सगळं करू शकतो. सारासार विचारशक्तीच्या बळावर आपण या विश्वाचं संपूर्ण विश्लेषण करू शकतो. इतकी ती ताकद प्रत्येक जीवामध्ये दिली, प्रत्येक मानव देहधारी जीवामध्ये ती आहे. बुद्धीचे स्तर वेगवेगळे असल्याने त्याचा वापर कमी जास्त प्रमाणात होऊ शकेल, पण सगळ्यांच्या याच्यामध्ये. आणि वैखरी वाणी ही विशेषता आहे. या वैखरी वाणीच्या बळावर काय आहे, नर करणी करीत नरका नारायण होय. पशुका बने नाही या नरका कछु नाही हो. नर करणी करे तो नरका नारायण हो. एवढे याच्या बळावर इतकी सुंदर अशी बैठक घालून दिलेली असताना आपण काहीच न करणे खूप मोठा गुन्हा आहे. आपण पाला वगैरे याच्यात आणि त्याच्या शिक्षा सुद्धा भगवंताने दिलेल्या आहे. श्लोकाचा विचार करू आपण. नेहमी एक आपल्या बुद्धीला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत असते की जग काय आहे. जग काय याचा फार आणि आपल्यालाच कुठे सगळ्या संशोधकांनाच तो प्रश्न आहे अजूनही. या जगाच्या मुळाशी असं कुठलं मूलभूत तत्वज्ञान आहे की ज्याच्यामुळे हा एवढा ब्रह्मांडाचा खेळ कुठेही डिस्टर्बन्स नव्हता, बंद न पडता, काही त्याला प्रतिबंध नव्हता. अभ्यास सुरू आहे. कुठल्या प्रकारचं इंटेलिजन्स असेल, कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता हे सगळं कंट्रोल करत असेल, कल्पना विचार करायचा. असं कधी आढळलं का गुरु शुक्रावर आदळला नंतर तो पृथ्वीवर जाऊन सूर्यावर आदळला? कधीच नाही. एकदा घालून दिला त्यांना रस्ता याच मार्गाने त्याच्या धाकाने सगळी सृष्टी आपापल्या कार्यामध्ये कार्यरत झालेली. विशास्मात वातत्व होते, विशोधित सूर्य विषाद इंद्रश्च मृत्युदा होते. श्रुती सांगते भागवतात सांगता
यद भयात वाति वातयं सूर्यस्तपति यद भयात वर्षते मेघः घोर न मज्जति यद भयात. थोडक्यात अर्थ सांगतो. विशासनात वादळ होते, याच्या भीतीने वारा चालतो. वाऱ्याला सांगितलं तुम्ही शांत नाही राहायचं असतं. खूप मोठी गडबडी करायची नाही, परंतु याचा प्राणवायूचा पुरवठा सगळीकडे राहील व्यवस्थित हे बघायचं. कोणत्या प्राण्याला ऑक्सिजनचं सिलेंडर लावलं असं कधी वाचलं का आपण? भगवंताने सगळीकडे प्राणवायूचा फ्री ऑफ चार्ज सगळं व्यवस्था करून ठेवली. सूर्यस्तपती यद भयात, त्याच्या भीतीने सूर्य आपला बरोबर वेळेवर पंचांगात दिलेल्या टाइमवर त्याचा उदय होणार असतंही तसेच होणार. सूर्यस्तपती यद भयात वर्षते मेघः. भागवतात आलं ते चरण. भयात विश्वासनात इंद्र आणि चंद्र आणि सगळे जे काही आहे त्याच्या भीतीने आपापल्या कामांमध्ये मग्न आहे. मृत्युर्धावती पंचमा, मृत्यूला सुद्धा यमाला सुद्धा दिलेली आज्ञा, ते सगळे त्याच्या भीतीने करतात. यद भयात वर्षती मेघा, मेघ सुद्धा वर्षाव त्याच्याच भयाने करतात आहे. पूर्ण मज्जती यद भयात, ही पृथ्वी 2/3 पाण्यामध्ये 1/3 मातीचं आपली पृथ्वी जी आहे इतकी दिवसात विरघळून जायला पाहिजे की सांगा बरं. गेली का ती विरघळून नाही? विरघळून गेली का नाही गेली? आज्ञा दिली, समुद्राला आज्ञा दिली विरघळून जाऊ देऊ नको. त्याने एक पेलावर पाणी आहे, एवढा मातीचा खडा घेत राहतो, एक सकाळपर्यंत पूर्ण विरघळून जातो. म्हणजे 1/3 जमीन 2/3 पाण्यामध्ये किती दिवसापासून सुरक्षित कशी ठेवली गेली आहे. अजून सगळे हे त्या परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे. असा तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. त्याच्याबद्दलचा विचार आपल्या बुद्धीला सहजगत्या अवगत होईल अशा रीतीने आचार्य यामध्ये सांगत आहे. कारण एक जो मोठा सिद्धांत आहे की सर्वं खलुइदं ब्रह्म, इथे ब्रह्मच आहे फक्त, त्याशिवाय दुसरं काही नाही. आणि हे जर आपण सिद्धांत स्वीकारल्यावर खूप मोठा एक प्रश्न आहे, हे जगत काय आहे प्रश्न आहे. कुठून आला हे जगत? ब्रह्माची सगळी हे सांगितली त्यांनी. ब्रह्म कसा आहे? असंगो हे पुरुष, असंगो नाही सज्जते गृहधारण्य, कशाची संग पावत नाही, भया आलं पूर्णाचा. खूप मोठा प्रश्न. सायंटिस्टले अजूनही आहे, त्यांनाही सृष्टीचं मूळ अजूनपर्यंत दिसलेलं नाही आहे. संशोधन सुरूच आहे. कित्येक आले गेले तरी संशोधन पूर्ण काही झालेलं नाही. जगात काय आहे ते ज्या दिवशी वेदांताकडे येतील ना, त्यांना सगळे संशोधन बंद पडून ते शांत होऊन जातील. आमच्या ऋषीमुनींनी जगात काय आहे याच्या मागे ते लागलेच नाही. ते जग काय आहे याच्या मागे फरक लक्षात घ्या. जगात काय आहे याच्यापेक्षा जगच काय आहे आणि सांगून दिलं नाही. ब्रह्मसत्य जगत त्या सांगलं मॅटर. कशाला संशोधन करायचे? जीव ब्रह्म ह्याच्यापेक्षा काय संशोधन कुठून करतात? गेले खूप संशोधन सगळं अविरत आहे. 50-60-100 वर्षामध्ये संशोधन झाले. कोणत्या मानव जातीला सुखाची हे झाली सांगावर? जे काही संशोधन होऊन जे काही निघालेलं आहे बाहेर ते मानव जातीच्या विनाशाला कारणीभूत ठरून आलेलं आहे वाटतं. असं अशा या ब्रह्माचं वर्णन आता आचार्य आपल्याला यामध्ये सांगत आहे. त्यांनी ब्रह्मवस्तू आणि हे जगत यांची बरोबर तुलना करून या श्लोकामध्ये सांगितली. ब्रह्मवस्तूचा अद्वैत भाव, त्याच्यासोबत हे जगत जे निर्माण झालं ते जगत, त्यामुळे द्वैत निर्माण झाल्यासारखं वाटते असं आपल्याला वाटते. परंतु ते युक्तीच्या द्वारे आचार्यांनी अजिबात ते तसं द्वैत निर्माण झालं नाही सिद्ध करून दिलेलं. द्वैत म्हणजे 2 गोष्टी. सकाळी मी जरा थोडक्यातच ती प्रक्रिया सांगितली युक्तीची की द्वैत तसं अस्तित्वात नाही, अनुभवालाही कोणाच्या येत नाही. थोडी बाजूला ठेवायची. पण इथे जे आहे मुख्य मुद्दा जो आहे शास्त्रासमोर की हे जे जगत जे निर्माण झालेलं आहे हे जगत त्या ब्रह्मवस्तू बरोबरशी तुलना केली तर हे द्वैत होते की काय? हे द्वैत निर्माण होईल. ब्रह्मा इतकंच हे दीर्घकालीन टिकलेलं आहे.
ब्रह्मा इतकंच म्हणजे ब्रह्म तर कालातीत आहे, त्याच्या तुलनेत हे खूप काळ त्याच्याशी म्हणजे टिकलेलं असतं. मग हे द्वैत आहे की काय अशी जर शंका येत असेल तर ते ब्रह्म जे आहे आणि हे जे जगत आहे त्याच्याचा संबंध किती सुंदर आहे तो या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. जगताचा आणि ब्रह्माचा काय संबंध आहे या श्लोकामध्ये सुंदर विवेचन केलेलं आहे. आचार्य म्हणतात यदा विलासात विकारो जगत यत् विकाराश्रयो नाद्वितीयत्वात् स्यात्. हे जगत जे आपल्याला जे वाटते हे ब्रह्मवस्तूच्या विलासामुळे विकार रूप भासते. पहिले चरणात सांगितले विलासात यदासित विलासात विकारो जगत. आज जे आपल्याला जगत भासते आहे हे जगत जे आहे हे जगत ब्रह्मवस्तूचा विलास आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर बघितलं ज्ञानेश्वर महाराजांनी थोडस या जगतासंबंधी एक असाच विचार पुढे दिला आहे. त्याला चित्तविलासवाद म्हणतात. तो थोडासा वेगळा आहे, त्याची तुलना नाही करू आपण त्याची आता, पण तो तसाच आहे. तो ब्रह्माचा विलास आहे. हे जगत म्हणजे ब्रह्माच्या विलासामुळे विकार रूप भासते. यात विकार झाल्यासारखं वाटतो का? कारण ब्रह्माचं स्वरूप जे आहे सच्चित आनंद रूप जे आहे ते निरपेक्ष सत, निरपेक्ष चित आणि निरपेक्ष आनंद अशा स्वरूपाचं आहे. सत म्हणजे ते कायम सत आहे. देश वस्तू काल या तिन्ही परिच्छन्नतेच्या पलीकडे असलेलं हे सत आहे. ते सत देशाने, वस्तूंनी आणि कालाने एका मर्यादेने त्याला मर्यादा नाही पाडता येत असं त्याचा अर्थ आहे. ब्रह्म मर्यादित होऊ शकत नाही, देशाने मर्यादित होत नाही, कालाने मर्यादित होत नाही आणि कुठलीही वस्तू त्याला मर्यादित करू शकत नाही असं ते निरपेक्ष सत आहे. सत म्हणजे सत्ता, सत्ता त्याला सत्ताच म्हणायचं. ती सत्ता जेव्हा मायेने ब्रह्मवस्तूशी संपर्क झाल्यानंतर हे जगत निर्माण झालं आणि आपल्याला हे भासू लागलं तेव्हा त्याला आपण अस्तित्व म्हणतो. अस्तित्व माईक वस्तूचं असते आणि सत्ता पारमार्थिक म्हणजे परमात्म्याची असते. एवढा फरक लक्षात ठेवायचा आहे. दोन गोष्टी एवढा फरक आहे. म्हणतो आपण कधी कधी लूज अर्थाने अस्तित्व म्हणतो, पण ती सत्ता आहे. सत्पणा ता म्हणजे म्हणा सत्ता, सत्पणा जो कालाच्या पलीकडे म्हणजे तसंच तसं आहे. तो न जन्मत आहे. अगोदरच्या प्रवचनात परंतु म्हणतात त्याचा जन्म नाही झालेला आहे या सतचा. सत एव सौम्य इदम वगैरे असेल छांदोग्य उपनिषद सांगते. ही सृष्टी निर्मितीपूर्वी हे सृष्टी सतरूपच होती. जगताचा भास निर्माण होण्यापूर्वी ते फक्त सतच होतं. त्याचा जन्म नाही झालेला, ते अजन्म आहे. आणि ते अजन्म असलेलं जे ब्रह्मवस्तू आहे त्याचा जरी कोणाशी संबंध नसला तरी त्या ब्रह्मवस्तूचा विलास, तर विलास शब्दाचे अर्थ पाहू आपण. ब्रह्मवस्तूचा विलास म्हणून हे जगत आपल्याला भासते असं त्याचा अर्थ. आणि हे जगत विकार रूप आहे आपल्या अनुभवात. विकार म्हणजे बदल होत जाणे, विकार म्हणजे एक स्थिती कायम न राहणे. जर विकार शब्दाचा अर्थ आहे त्या येते ना अनुभवाला येते. जगत क्षणोक्षणी बदलते, आपण क्षणाला बदलते. आता आपण बोलून राहिलो त्यावेळेस जे जगत आहे ते अगदी पुढच्या क्षणाला तसं नाही राहत. ते खूप अनंत विकार यामध्ये होत आहे, बदल होत आहे, सारखे बदल होत आहे. एका सेकंदाने सूर्य काहीतरी अंतर पुढे गेलाच आहे म्हणून या सेकंदाला सूर्य ज्या ठिकाणी होता त्याच्यापेक्षा त्याच्यात बदल होतो, पुढे गेलेला आहे. असे एक उदाहरण, अशा रीतीने अनेक उदाहरणे आपल्याला समजून घेता येईल की हे जे विकार रूप असलेलं हे जे जगत आहे हे ब्रह्मवस्तूच्या विलासामुळे हे जगत आपल्याला विकार रूप भासतं. ठीक आहे, एवढं आपण समजून घेऊ, समजा आपण स्वीकार करून घेतलं, ऍक्सेप्ट केलं. मुद्दा असा राहतो की हे जे जगत जे निर्माण झालं याचा आश्रय काय आहे? कोणाच्या आश्रयाने टिकलेलं आहे? ब्रह्मवस्तू जर म्हणतात म्हणजे की असंख्य आहे तर याचा आश्रय काय आहे? दुसरं काही आश्रयाने दिलेलं आहे जगाला की ज्याच्या आश्रयावर हे राहून सगळं आपलं एवढं मोठं ब्रह्मांडाची जे कार्यशैली सुरू आहे ते सतत सुरू राहील? काहीच नाही आहे. कारण ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नव्हतं.
एकमेव द्वितीय ब्रह्म आहे म्हणून आश्रय असतात ब्रह्माचाच असला पाहिजे. आणि ब्रह्माचा आश्रय जर मानला आपण या विश्वाला तर द्वैत निर्माण होते, अद्वैत स्थिती भंग पावते. म्हणून ब्रह्मा हे जगताला आश्रय नाही हे सिद्ध करावं लागेल. आणि हे जगत जे निर्माण झालेलं आहे हे ब्रह्माशी स्पर्धा करून द्वैत सुद्धा निर्माण होणार नाही हे सिद्ध करावं लागेल. ते या श्लोकामध्ये आचार्याने केलेल्या विशेष जगत निर्माण होऊन बाह्य द्वैतच निर्माण नाही आहे. बाह्य जगत काय असा प्रश्न आहे. अद्वितीय ब्रह्म असल्यामुळे ब्रह्म काहीच नव्हतं. ब्रह्माशिवाय दुसरा कुठलाही आश्रय राहू शकत नाही. दुसरा आश्रय जर राहिला तर ते द्वैत निर्माण होतं. आणि म्हणून हे ब्रह्म या चुकलं हे जगत या ब्रह्मावरच आश्रित असलं पाहिजे या निर्णयापर्यंत आपण आलो. मग आश्रित असेल तर द्वैत होते का? ते होत नाही. द्वैत होत नाही. ते कसं होत नाही? कारण आश्रित असलेलं ब्रह्म जर स्वतंत्ररित्या वेगळं जर असेल, त्याचं स्वतंत्र अस्तित्व असेल तरच द्वैत निर्माण होईल. हे ब्रह्माचं अस्तित्व आहे, हे जगाचं अस्तित्व झालं द्वैत निर्माण. असं नाही आहे. या जगताला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. ते वेगळेपणाने सिद्ध होत नाही. म्हणजे आता वेगळं नाही हे केलं तर मग ब्रह्माचे आश्रित मानावंच लागेल. आणि ब्रह्माच्या आश्रित मानून पुन्हा तोच प्रश्न म्हणून यातून सुटका होण्यासाठी आचार्य म्हणतात की ब्रह्माचा हा जो विलास झाला हा विलास वेगळेपणाने न होता अभिन्नतेने झाला आहे. शब्द लक्षात ठेवा. अभिन्नतेने झाला. उदाहरण आहे काय? खूप उदाहरण आपले वेदांत आपल्या अनुभवाचंच बोलतो आहे ना, दुसरं काही बोलत नाही. उदाहरण दिलं त्यांनी. सोन्याचे अलंकार झाले. सोन्याचा अलंकार काय बदल झाला बघ सांगा बरं. सोन्यामध्ये काही बदल झाला? काही बदल झाला. सोन्याचा अलंकार झाला. सोनं तसंच राहिलं. फक्त अगोदर जे काही लगड म्हणतात त्याला खाणीतून येताना ती लगड स्वरूपात असते. ते आपलं त्याला एक अलंकाराचा आकार आला. सोन्याच्या स्वरूपात काही बदल नाही झालेला. म्हणजे अभिन्नतेने हा बदल घडून आलेला आहे. अभिन्नतेने आल्यामुळे एक मुद्दा त्यामध्ये आणखी स्पष्ट होऊन दिलेला आहे की ब्रह्मच त्या सोन्यामध्ये म्हणजे या जगतामध्ये शिरलेला आहे. सोन्यामध्ये जसं अलंकार शिरला तसंच या जगतामध्ये ब्रह्म अभिन्नतेने शिरला आहे. जगत ही ब्रह्म भिन्न वस्तू नाही आहे वेगळी की ज्याला त्याच्यामुळे द्वैत सिद्ध होईल. अभिन्नतेने शब्द लक्षात ठेवायचा. आणि असं होऊ शकते सोन्याचे अलंकार आहे. तिथे सोन्याचे अलंकार होताना सोन्याच्या स्वरूपात काही झालेलं त्या सोन्याचं असंच तसं. तंतूचे वस्त्र होतात. नाममात्र लुगडे एरवी सुद्धा जिथे उघडे माऊली म्हणते. तुम्ही लुगडं म्हणता ते तुमच्या वाणीचा विकार आहे. तो वाचारापणा विकार नामामध्ये वृत्ती घेते व सत्य जे आहे लुगडं अस्तित्वात नाही. तसंच हे जग जर म्हणलं ना जगाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. नित्य आहे म्हणून आपण त्याला नित्य आहे. ब्रह्म भिन्न नाही आहे. ते ब्रह्मच जग झालेलं आहे असं म्हणायचं. ब्रह्मच ब्रह्मपणाचा धर्म न सोडता हे जग झालेलं आहे. सोनेपणाचा आपला धर्म न उल्लंघन करता अलंकार झाला आहे. कळायला की आपण ते जर आपल्याला मान्य आहे सोन्याचे अलंकार झाले ते काय चांदीचे होणार नाही. ते सोन्याचेच राहणार आहे. सोनंच अधिष्ठान आहे दोन्हीकडे. तसं हे जे जग आपण म्हणतो हे जग सुद्धा असंच आहे. आणि विचारा प्रश्न म्हणाले दाखवा आम्हाला तुमचं ते जगत असं जे प्रश्न विचारले जातात खरोखर आहे. जगत असं नावाची गोष्ट नाही आहे. झालेलीच नाही आहे. मग काय ते वाचार म्हणून विकार नामधेय वृत्ती किती व सत्यम हे घटाबद्दलचं छांदोग्य उपनिषदामधलं श्रुती आहे. समजून फार सुंदर आहे तो दृष्टांत. म्हणजे जगातच आपल्याला हे संशय निर्माण मनामध्ये मृत्तिके व सत्यबद्दल पहिल्यांदा मृत्तिकेचा घट होतो सगळ्यांना माहिती आहे. घट म्हणजे आपल्याला आता उन्हाळा आला तर माठ वगैरे ते कल्पना आली तरी चालेल. घट होतो त्या मातीचा होत होतो. बरं अगोदर माती होतं त्यापासून त्या कुंभाराने काय ते एक प्रक्रिया करून त्याचा घट तयार केला. आणि आता मी म्हटलं तुम्हाला दाखवा मला घट तुमचा काय.
आजपर्यंत घट निर्माण जेव्हापासून झाला तेव्हापासून आजपर्यंत कोणीच घट दाखवू नाही शकतो. आणि हाच दृष्टांत आपण या जगताला बघायचा. ब्रह्मावर जगत जे भासते आहे ते आजपर्यंत हे जगत हे असं आहे असं कोणी दाखवू नाही शकलेलं आहे. हाच दृष्टांत त्याला लावायचा. आता घटाचा दृष्टांत थोडा सविस्तर घेऊ म्हणजे लक्षात येईल. या श्लोकाचा अर्धा अर्थ आपल्याला तिथेच कळून जातो. घट टाकवा म्हटलं की म्हणून हा काय एवढा समोर घट ठेवला तुमच्या दिसत नाही का तुम्हाला? ते दिसतं, आम्हाला दिसते सगळं. तुम्ही घट जे म्हणतात ती वस्तू घ्या टाकवा. मग तो काय ठेवलेलं? बोट आहे. बोट ठेवेल. हा घट आहे. बोट कशावर ठेवेल? तो मातीवर ठेवेल ना. मातीचाच घट आहे. आणि म्हणेल घटा मग मी त्याला म्हणून का तुम्ही आम्हाला काय असंच समजता? बोट मातीवर ठेवून आले म्हणून आम्ही घट आहे. मला घट टाकवा. तिथं माहिती आहे मला माती आहे तिथे. मला घट टाकवा तुमचा कुठे आहे? कुठेही बोट लागेल. फक्त मातीशिवाय घटा दुसरं काहीच नाही आहे. मातीशिवाय अजिबात नाही. मग घट आला कुठून? हा दृष्टांत आपण सृष्टीला लावा. त्या ब्रह्मावर ही सृष्टी त्या घटासाठीच आहे. कुठेही बोट लावा तिथे ब्रह्मच आहे फक्त बस. ब्रह्माशिवाय काही दुसरा आधार नाही. घटा पूर्ण मातीने व्यापलेला आहे. ती मातीच आहे. तसंच आता जे म्हटलं नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे. उघडं सूत आहे. तुम्ही त्याला लुगडं म्हणता लुगडं दाखवा तुम्ही. तिथे बोट ठेवा तर फक्त सूतच तुम्ही दाखवा. घटावर ठेवा मातीच दाखवा. मग हे घट लुगडं जग हे काय? हे वाचार म्हणा फक्त वाणीचे विषय आहेत. बस वाणीने उच्चारलेले हे काल्पनिक विषय आहेत. काहीच नाही. हेच म्हणतात ब्रह्मवस्तीच्या विलासामुळे विकार भासते पण नसते. भासलेली गोष्ट नसते. भासणं वेगळं आणि असणं वेगळं आहे. म्हणे तुम्ही दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते. अशा आपण फसलेलो आहोत. जग नसून जग म्हणतो, घट नसून घट म्हणतो. त्याचे व्यवहार तसे करतो. तंतुलाच वस्त्र म्हणायला लागतो, मातीलाच घट म्हणायला लागतो आणि या ब्रह्मवस्तूला जग म्हणायला लागतो. एक श्लोक आहे पंचदशीतला आहे. अस्ति भाति प्रियारूपम नामचैत्य भुज पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया मात्रम तत्वद्वयम. प्रत्येक कणामध्ये प्रत्येक कणाला जाऊन पाहिजे. जग जग जे आहे त्याचा शोध आपण आहे. प्रत्येक अणूमध्ये जाऊन जग शोध कुठे आहे. त्या अणूमध्ये हे 5 घटक दिसतील आपल्याला. प्रत्येक सृष्टीच्या कुठल्याही घटकामध्ये अणूमध्ये रेणूमध्ये या 5च घटक आहे. अस्ति भाति प्रियारूपम नामचैत्यम पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम. अस्ति भाति प्रिया हे ब्रह्माचं स्वरूप आहे. नाम आणि रूप मायेचे आहे. 5ही एकत्र आले आणि नसलेलं जग नावाची एक वस्तू निर्माण करून दिली. काहीच नाही दुसऱ्या याच्याशिवाय. पहा विचार करून घेतात. तर त्या घटामध्ये जशी फजिती होती ना कोणीच घट टाकू शकत नाही शेवटपर्यंत. तशी फजिती या जगात जग नावाची वस्तूच नाही. म्हणून आमच्या ऋषीमुनींनी जगात काय हा शोध घेतला हो. जग काय आहे याचा विचार केला. खूप फरक आहे. जगाचंच निरीक्षण केलं. जग काय आहे याचा विचार केला. जगात काय अनंत सृष्ट्या निर्माण झाल्या. आता फक्त एक सृष्टी घेतली वेदांनी आणि त्याचं हे निर्मिती कशी झाली काय झाली याचं पूर्ण अत्यंत तर्कशुद्ध विवरण वेदांमध्ये करून दिलेलं आहे. सृष्टी निर्मितीची प्रक्रिया वाचून घ्यायची आपण आणि त्याप्रमाणे सगळे सृष्टी निर्माण झालेली आहे. वेदांचा उद्देश सृष्टी निर्मिती करण्याचा कधीच नव्हता. वेदांचा उद्देश ब्रह्म काय आहे हे सिद्ध करण्याचा आणि जीव हा ब्रह्मरूप आहे हे सांगण्याचा आहे. ते कळत नाही आहे. आणि लोक वेदांनी सृष्टी संबंधीचे जे निर्णय दिलेले आहेत त्यावर विनाकारण आक्षेप घेतात. कळत नाही. विचार करण्याची क्षमता हे होऊन जाते कमी पडते. अशा रीतीने हे जे आहे जग आता काय घडलेलं आहे हा फक्त नामरूप आहे. नाम आणि रूपात. बाकी जग नावाची वस्तू अस्तित्वात नाही. कारण त्यामध्ये 3 घटक जे ब्रह्माचे अस्ति भाति प्रिया. अस्ति भाति प्रिया म्हणजे सच्चित आनंद रूपाचं माईक जो बदल झाला आहे.
अस्ति म्हणजे अस्तित्वात असणे ते सत, भाती म्हणजे जाणवणे ते चित, आणि प्रिय म्हणजे आनंद, आनंदाचं ते अस्तित्वाती. जगातल्या सगळ्या वस्तू आपल्याला अशा रीतीने आपलं काहीतरी ते त्याच्याशी जे काम असते ते करून देणारे असतात, म्हणून त्या प्रिय असतात, आपल्या आनंदाचा विषय होतात. आस्ती आणि भाती आणि प्रिय हे ब्रह्मवस्तूचे घटक आहे, आणि त्याला नामरूप आहे. त्या नामरूपाला पुढे म्हणजे काय अस्तित्वच नाही. नाम आणि रूप बघा, मला मी प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीला तुमचं नाव काय, त्याने नाही काय सांगितलं, नामराव सांग, कशावर सिद्ध करून गेलं तर माझ्या आई वडिलांनी ठरवलं, पाण्यात ठेवले, हे ठेवलं, ते जाऊ द्या, आम्हाला तुम्ही रामराव कशावरून आहे सिद्ध करून दाखवा. नाही सिद्ध होत त्या गोष्टी. जगाचं असंच आहे, या जगातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावा तुम्ही, नामरूप सिद्ध होत नाही, आणि शेवटी अस्तित्वाती क्रिया जी ब्रह्माची रूप आहे तेच अवशिष्ट राहतात, तेच शिल्लक राहतात. म्हणून जग नावाची वस्तू वेदांत शास्त्र सांगते स्वतंत्ररित्या अस्तित्वात नाही. त्यामुळे या जगाने ब्रह्माशी स्पर्धा करून कधीही आजपर्यंत द्वैत निर्माण करू शकलं नाही, जग निर्माणच नाही करू शकत. हे जगत ब्रह्माशी एकरूपतेने अभिन्नतेने वेगळं भासतं, फक्त एवढं त्याचं लक्षात आहे. वेगळं भासतं, ब्रह्म आहे तसं ब्रह्म भासत नाही, फक्त वेगळेपणाने भासतं. मग वेगळेपणाने तरी का भासावं ते वेगळेपणाने, आणि त्याचं कारण आहे वेगळेपणाने जग नाही झालेलं होतं, त्यातला वेगळेपणा पाहणाऱ्याकडे अवलंबून आहे. त्या द्रष्ट्याचा दोष आहे, तो पाहणाऱ्याचा दोष आहे. ब्रह्म जसं आहे तसंच आहे, काहीच त्याने स्वतः काहीच केलेलं नाही. मग हे जग कोण म्हणते, ब्रह्म कुठे म्हणते जग झालं? ब्रह्माने काही डिक्लेअर केलं की जगाचे जग झालं आहे? मग कोण जग म्हणजे ना पाहणाऱ्याने केलं. मग दोष कोणाचा आला? पाहणाऱ्याचा. पाहणाऱ्याने दुरुस्ती करून घ्यावी. जग तसं ब्रह्म आहे तसंच आहे. सगळ्या 8 पुराणामध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे, सर्वभूती भगवत भाव पाहणे. बस का सांगितले हेच आहे, नाही आहे दुसरं काही नाही सर. म्हणजे या जगाला अधिष्ठान रूप ब्रह्म असून सुद्धा या ब्रह्मावर जग हे म्हणजे ब्रह्म हे जगाचं अधिष्ठान असून सुद्धा या जगाने ब्रह्मरूपाच्या स्वरूपाला ते काहीही धक्का लावू शकले नाही, त्याच्या स्वरूपामध्ये बिघाड करू शकले नाही. कारण ते कसं आहे, ते नामरूपात्मक वाचार मन विकार वाणीचे विषय आहे, अस्तित्वात काही नाही. जग अस्तित्वातच नाही हे सिद्ध केलं आहे वेदांनी. नाहीच आहे. मिथ्या शब्द तरी काय, मिथ्या शब्दाचा काय अर्थ आहे? थोडा वेळ त्याची आपल्याला अनुभूती येते त्याला मिथ्या म्हणतात. प्रतीती मात्र सत्तावान खरं आहे. एक दृष्टांत देतो आणि मग पुढे जाऊ. प्रतीती मात्र सत्तावान, इथे सगळंच प्रतीती मात्र सत्तावान आहे. आपल्या शरीरासहित प्रतीती मात्र सत्तावान याचा अर्थ असा आहे की मी ज्यावेळेस या जगाची कल्पना करून फक्त त्याच वेळेस ते अस्तित्वात असते, बाकी नाही का? हा विचार किती सत्य आहे. आता आपण इथे बसलो आहे, इथलाच विचार करणार. आपण इथे बसलो आहे, आपल्याला घरचे विचार आहेत का? काहीच नाही. सध्या आपण वर्गामध्ये आपण ऐकता, मी सांगतो आहे, ही क्रिया इथे सुरू आहे, तशी एवढीच क्रिया आहे. तुम्हाला एवढीच जाणीव आहे की फक्त आहे ना? मग घरी काय चालू आहे काही विचार नाही. शास्त्र असं सांगते या क्षणाला तुमच्यासाठी या इथे जो व्यवहार सुरू आहे त्या व्यवहाराशिवाय दुसऱ्याचं अस्तित्व काहीच नाही. बरोबर आहे. तुम्ही विचार केला, प्रवचन संपल्यावर अजून कोणी आता बाळाचा त्याचा पेपर होता, आज कसा केला पेपर वगैरे काही कळवलं नाही त्याने, तेव्हा कुठे बाळा अस्तित्वात येतो, तेव्हाच बाळा अस्तित्वात, नाही तर नाही आहे. कसा? कारण त्याचा विचारच नाही झालेला. संपूर्ण जग यांची उत्पत्ती कल्पनेतून आहे. कल्पनाच आहे की एकूण पोहोचण्यात काय आहे, विचार आहे, कल्पना आहे. म्हणून आपण सुद्धा त्याच प्रकारची सृष्टी निर्माण करतो कल्पनेने, आणि त्याला सत्य मानून त्याशी व्यवहार करतो. आणि कल्पना बंद केली की ते अस्तित्व बंद झालं. हा विचार करतो.
छान घर बांधलंय आपण अगदी मस्त. पुण्यात फार फ्लॅट झाले म्हणून थोडं बाजूला गेलो आणि जागा घेऊन बांधलं. आता इथे असताना त्या घराचं अस्तित्व आहे का तुमच्यासाठी? काहीच नाही. ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टीचा विचार करून त्याच वेळेस त्या त्या गोष्टी अस्तित्वात असतात, त्याच वेळेस तुम्हाला त्याची प्रतीती येते. प्रतीती मात्र सत्तावान असे या जगाचं स्वरूप आहे. आणि जे प्रतीती मात्र सत्तावान असते ते सगळं मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे त्याला कायम अस्तित्व नाही आहे असं समजून. ब्रह्मासारखं अस्तित्व नाही आहे. बरं याचं मिथ्यत्व तरी करून कोणामुळे येते? की मिथ्या वस्तू स्वतः स्वतंत्र आहे का? स्वतःला कळून देण्याचे तेही तिच्यामध्ये ते नाही आहे. ते ब्रह्मवस्तूच्या ब्रह्मवस्तू जोपर्यंत त्याला प्रकाशित करत नाही तोपर्यंत काहीच कोणाला कळून देत नाही. आपण अगोदरच्या प्रवचनात शिकलो तस्य भाषा सर्वविधम विभाग. माझ्यातला आत्मा जोपर्यंत या सगळ्या प्रकाशित करत नाही, आपण आता व्यक्तीवर येऊ तोपर्यंत मला काही कळत नाही. सुषुप्तीकडे जाऊ, थोडा विषय झाला आहे. झोपेमध्ये कुठे आहे सगळे? शरीर कुठे आहे तुमचं? घर कुठे आहे? दार कुठे आहे? पोरबाळ काय असतील ते सगळं कुठे आहे? नाही आहे. मग दिवसभर आपण त्याचा विचार करतो म्हणून ते आहे. विचार बंद केला की ते नाही. मग ते नक्की आहे की नक्की नाही याचा विचार करा. आणि अशी वस्तू जिचं स्वरूप कधी आहे कधी नाही ती सत्य होऊ शकेल का? ती सत्य होऊ शकणार नाही. ती सत्य होऊ शकत नसल्यामुळे त्याच्यावर ब्रह्माचे जे धर्म आहे त्या धर्मात ती बसत नाही. आणि म्हणून त्या ब्रह्माच्या धर्मात बसत नसल्यामुळे तिला शास्त्राने मिथ्या म्हणून टाकलं. मिथ्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. तिचं अस्तित्व दुसऱ्या कोणावर जरी अवलंबून असते. तिचा आहेपणा ब्रह्माच्या सत धर्मामुळे आहे. तिच्यातली चलनवलन दिसते ते ब्रह्माच्या चित धर्मामुळे आहे. आणि या जगात जो आनंद दिसतो तो फक्त ब्रह्माचाच आहे. बाकी जगात आनंद पूर्ण झालेला नाही आहे. निर्माणच नाही झालेला आनंद. ब्रह्मवस्तूच फक्त आनंद रूप आहे. यत् यत् सुखम भवेत् तत्तत् ब्रह्मैव प्रतिबिंबना पंचदशी. जेव्हा जेव्हा सुख वाटते आनंद वाटते तेव्हा ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं असतं. त्याशिवाय कार्य नाही. या श्लोकामध्ये फार उत्तम रीतीने सांगितले. यावेळी तितका विलास शब्द वापरला आहे. जर आता हे जग जे आहे हे ब्रह्माशिवाय अजिबात भासू शकणार नाही. जर विलास असो काही असो काही असो भासू शकत. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. ते परतंत्र आहे. त्याला शास्त्राने माईक म्हणून दिलं कारण मायेने ते निर्माण केलेलं असल्यामुळे ते माईक आहे. माया स्वतः स्वरूपाने कशी आहे? न रूपमस्य तत्त्वबलभ्यते नाम न चादिर्नच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढबलं असंगशस्त्रं गुढेरचित्वा. की त्याने सांगतात न रूपमस्य नामरूपच नाही, काहीच नाही आहे. नाम चादिर्नच संप्रतिष्ठा. तिला आधी नाही ना अंत नाही. मध्येच कुठून राहणार आहे? मग तिला आधी नाही अंत नाही ते मध्ये दिसणार तर नाही दिसू शकत नाही. माया नाही हे सिद्ध झालं. बरं काय ब्रह्म आहे. वेदांत शास्त्र इथे फक्त ब्रह्मच आहे. ते फक्त ब्रह्मच आहे. सर्व कलविद ब्रह्म तज्जलान शांत सांगते. या पहिल्या 2 चरणाचा अर्थ एवढाच आहे की ब्रह्म वस्तू ही स्वतंत्र सत्तावान आहे. तिची सत्ताच आहे फक्त. तिच्यामध्ये सत्ता आणि स्फूर्ती हे 2 गुण आहेत. आपण समजून घेण्याच्या दृष्टीने सांगतो. जगत जे निर्माण झालं त्या परमात्म्याने त्याच्या अंगभूत असलेली मायाशक्ती गृहीत धरलेल्या गोष्टी आहे. हे सुद्धा अध्यारोपच आहे. त्या मायाशक्तीला स्वीकारलं. तिचं प्रकृती स्वामनष्ट तिला स्वीकारलं. तिला सत्ता दिली आणि स्फूर्ती दिली. आणि तेवढ्याने ती सत्तावान आणि स्फूर्तिवान झाली माया. आणि त्या मायेने झाल्याबरोबर एक केलं ते ब्रह्माशीच अनग्रेटफुलनेस तिचा सुरू झाला. ब्रह्माशी अनग्रेटफुल झाले ब्रह्माशी. त्यांनी झाडून काढलं. असं काही आवरण काढलं की आपल्या जीवनामध्ये तिचं असून दिसत नाही. पण तिचं आवरणही आपल्याला कळत नाही. पण तिने आवरण टाकलेलं आहे. त्याला अज्ञानाचं आवरण म्हणतात. या अज्ञानाच्या आवरणाखाली हे सगळं ब्रह्म तिने झाकून टाकलेलं आहे. ब्रह्मवस्तूमध्ये विकार अजिबात निर्माण झालेला नाही.
विकार अजिबात निर्माण झालेला नाही. यातले काही शब्द पाहू आणि पुढचा विचार करू. त्या पुढचे दोन पद आहेत ना, मनोबुद्धी चित्त ममकार वृत्ती प्रवृत्ती येतस्या तदेवा अंतःकरणाच्या चार प्रवृत्ती सकाळी झालेल्या त्या मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरणाच्या प्रवृत्ती आहेत. त्याच्या प्रवृत्ती आपलं अंतर जगत आहे. मन बुद्धी चित्त आणि अंतर म्हणजे कशाचे, शरीराच्या संबंधाने आत्मधले आहेत, म्हणून त्याला अंतर जगत म्हणतात. आणि हे साधना आहेत जाणून घेण्याचे, साधनाला करण म्हणतात, म्हणून याला अंतःकरण म्हणतात, अंतर साधनी आहे. आणि हे बाकीचं बाहेरचं विश्व जे आहे ते विषय आहे, सगळे विषय आहे या बाहेरच्या जगतामध्ये. हे बाहेरचं जगत जे आहे हे सर्व सृष्टी जे बाहेरचं जगत आहे त्या जगतामध्ये विषय आहे. आणि अंतर्जगत आणि हे बहिर्जगत असं मिळून हे विश्व तयार झालेलं आहे. अंतर आणि बहिर मिळून तुम्ही हे विश्व तयार झालेलं आहे. त्याचा आश्रय ब्रह्मच आहे. जगाला स्वतंत्र सत्ता नाही हे पक्का लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यातले जे काही शब्द महत्वाचे आले, विलास शब्द जो आहे त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. म्हणजे ब्रह्माचा विलास असं जे म्हणलं आहे तर कोणत्या अर्थाने म्हणजे आपल्या लक्षात. विलास शब्दाचा अर्थ वैभव, महिमा, महात्म्य वगैरे असे शब्द आहे. वैभव, महिमा त्याचा आपल्या व्यवहार संस्थेमध्ये आपल्याला खूप श्रीमंत लोक असतात नाही का, आपण खूप श्रीमंत लोक पाहतो. त्यांची श्रीमंती कशी ओळखावी, त्यांच्या घरी जाल तर त्यांचं वैभव दिसतेच आहे. पूर्वी राहायचं ते बाहेर दिवाणखान्यामध्ये बसलेले राहायचे, छान त्यांचे सुती वस्त्र राहायचे, गळ्यामध्ये अलंकार राहायचे, त्यांचे सगळे गाद्या गिद्या सगळ्या तिथे पसरलेल्या राहायच्या, दास त्यांचे जो राहायचे सगळे रथ राहायचे त्यांना बाहेर जाण्यासाठी वगैरे. हे सगळे वैभवाचे लक्षण आहे बरं काय सगळं. याच्यात ते बसले असताना ते सगळे जे आता सांगितलं हे त्यांचं वैभव आहे. विलास शब्दाचा अर्थ वैभव समजा हा त्या व्यक्तीचा विलास आहे. ती व्यक्ती विलासी आहे म्हणून आपण शब्द देतो, फार विलासी आहे. वैभव एन्जॉय करणार आहे, वैभवाचा उपभोग घेणार आहे. आता हीच व्यक्ती एकटी खोलीत जाऊन बसली तर आपल्याला काही दिसणार नाही, ते वैभव जाणवणार नाही. म्हणून विलास म्हणजे वैभव हे जर नसेल तर ती एक साधारण व्यक्ती होऊन पाडतो. हे वैभव वेगळं, ती व्यक्ती वेगळी होती. ती जर एकटी बसली तर त्याला आपण ओळखू शकत नाही की हे श्रीमंत आहे. जसं पुढे धरू आपण एक उदाहरण असं घेऊ की ती श्रीमंत व्यक्ती ज्याला आपण म्हणतो ती आपल्या घरी आली, आपण त्याला श्रीमंत व्यक्ती म्हणून सर्वसाधारण, कारण त्या व्यक्तीचा वैभवाचा जो विलास आहे तो आपल्याला पुढे जाणार नाही. आपण त्याला सर्वसाधारण एक व्यक्ती समजत नाही, त्याचा मोठेपणा वगैरे आपण ओळखू शकणार नाही. अशा विलासाच्या पसऱ्यात जो बसलेला आहे त्याला आपण वैभवशाली म्हणतो. ब्रह्माचा विलास आहे हे जगत, त्याचं वैभव आहे ब्रह्माचं. कारण ब्रह्माने दोन गोष्टी दिल्या आहेत ना मायेला, सत्ता आणि स्फूर्ती. त्याच्या भरोशावर तिने स्वतः आपला विकास करून घेतला. ब्रह्माला झाकून टाकला आणि आपला विकास करून घेतला. म्हणून ही जी श्रुती तयार झालेली आहे बघा, एकोण बहुश्याम प्रजा येते किंवा बहुश्याम प्रजा येते, ही श्रुती आहे. त्याच्यामध्ये हाच मुद्दा तिथे अंतर्भूत झालेला आहे. हा ब्रह्माचा विलास आहे, जगत हे विलास रूप आहे. याच्या रहित असलेलं जे असेल, या विलासासहित या विलासाला काढून टाकलं तर ब्रह्मा एकटंच आहे. त्याला ओळखणारा कोण राहणार, कोणीच ओळखू शकत नाही. ओळखायचं काही कारण ते एकटंच असतं, एकमेवा द्वितीय. ओळखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यावेळेस ब्रह्माला ब्रह्म म्हणायची गरज पडत नाही, कारण तो आहेच नाही दुसरं. ब्रह्माला ब्रह्म म्हणण्यासाठी दुसरं कोणी द्यायला लागेल ना, ते कोणीच नाही आहे. म्हणून आपल्याला ब्रह्माची ओळख करून घ्यायची. बघा अगोदरच्या प्रवचनात फार जो मार्मिक मुद्दा, या जगताचीच आपल्याला चिकित्सा करावी लागते आणि याच्या चिकित्सेवरूनच ब्रह्माचं अस्तित्व सिद्ध करून घ्यावं लागतं. ब्रह्म तसं एकटं असं ओळखताच येत नाही, ते एकच एक आहे. एकच एक असल्यामुळे ओळखण्यासाठी कमीत कमी दोन जण पाहिजे, ओळखणारा पाहिजे आणि ओळख करण्यासाठी जो विषय आहे तो तरी पाहिजे. दोन नाहीच आहे तिथे, एकमेवा द्वितीय. म्हणून ते ब्रह्म ओळखण्यासाठी आपल्याला या जगाचा
आधार घेऊन त्या ब्रह्माची लक्षणं ओळखावी. जगाकडे पाहून ब्रह्माचा निश्चय करावा लागतो. हे जग क्षणभंगूर आहे म्हणून ब्रह्म शाश्वत आहे, ते अजिबात क्षणभंगूर नाही. हे जग हे नाशिवंत आहे म्हणून तो अविनाशी आहे. हे जग विकारी आहे म्हणून तो अविकारी आहे. अशा रीतीने त्याची आपल्याला ओळख करून घ्यावी लागते. मायेने काय केलं की ब्रह्माच्या अगदी विरुद्ध लक्षणं आपल्या समोर आणून दिली. ते सत आहे तर माया असत आहे, तो चित आहे तर माया जड झाली, तो आनंद रूप आहे तर माया दुःख रूप झाली. म्हणून मायाची लक्षणं असत जड आणि दुःख रूप झालेली आहे. अशा रीतीने ती माया आपल्याला समोर दिसते. आपण मायेवरून त्याची हे करायची. माया असत आहे म्हणून तो सत आहे, कारण आपण आता मायेच्या साम्राज्यात इकडून मायेकडून ब्रह्माकडे जात आहे म्हणून मायेला समोर ठेवून ब्रह्माची लक्षणं कल्पलेली आहे. तसंच जड आणि दुःखरूप असलेल्या मायेच्या विरुद्ध सच्चित आनंद रूप हे त्याचं स्वरूप आहे. आणि या सृष्टीचा अशा प्रकारे आपण वापर करून त्या ब्रह्माची आपण ओळख करून घेऊ शकतो. ब्रह्माला असं वाटलं की आपल्याला काय शक्य दाखवावं नाही का, कल्पना वगैरे ब्रह्माला वाटलं, त्याने हा सगळा पसारा मांडला. सगळा सृष्टी निर्मितीच्या प्रक्रिया अनेक आहे शास्त्रामध्ये. त्याच्यात एक प्रक्रिया अशी आहे की ब्रह्म हे सृष्टी जी आहे ती त्या परमात्म्याची क्रीडा आहे, क्रीडा भावना आहे. क्रीडा त्याला वाटलं म्हणजे एकटाच बसला होता ना, एकटाच होता. मग एकाकी न रमते, एकट्या माणसाला करमत काय करणार एकट्याने. त्या एकट्याला करमलं नाही म्हणून आज सुद्धा आपण जे जीव इथे झालं आपल्यालाही बरी एकट्याला करमत. घर कसं खायला होते आम्हाला असं म्हणतो ना आपण. विनोदाचा विषय बाजूला ठेवा, सिद्धांत असाच आहे. एकाकी उदाहरणाने काय म्हणून उपनिषद सांगतो आपल्याला, एकाकी न रमते तस्मात द्वितीय मैच्छ. म्हणून त्यांनी दोन भाव एक ठरवलं आणि म्हणून मग एक ओम विचार केला आणि या सृष्टीचा पसारा केला. आता पाहते तो एक पसारा आपण निर्माण केलेला मजा पाहतो. कसे जीव आपापले हे करून आले, मजा करून आले, काही त्याला ओळखण्यासाठी प्रयत्न करून आले आहेत, काही आणखी काय काय करत आहे, काही विविध आहे. पण हे जे बाजूला सारलं की तो एकटाच आहे. सत एवढं सोपी इथं मात्र असेल विलास विकार शब्दाचा थोडासा विचार, कारण विकार आणि विलास याच्यामध्ये फरक आहे. विलासामध्ये त्याच वस्तूचा विलास आहे, पण विकारामध्ये जरा गडबड असते. विकार शब्दाचा अर्थ असा आहे की एखादा पदार्थाचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपापेक्षा तो पदार्थ दुसऱ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो, त्याला विकार म्हणतात. दुधाचं उदाहरण दिलेलं प्रसिद्ध आहे नेहमी. दूध हा शब्द आपण लक्षात घेऊ. दुधापासून काय होते? दही. म्हणून दही हा दुधाचा विकार मानलेला आहे आणि दही हे विकारी आहे. बरं का, दूध जे आहे दूध जर तसंच ठेवलं आपण तापवलं नाही तर त्याचं दही होऊन जाते आपोआप. तुम्ही काही नाही केलं तरी आपोआप दही होते. त्याच्या अंगभूतच तसा विकार आहे. तापवलं तर उशिरा होईल, पण नाही तापवलं तर त्याच्यामध्ये दही होण्याचा आहे, तो विकार त्याच्यामध्ये आहेच, त्याच्यामध्ये अंगभूतच आहे. दही दुधाचा विकार आहे आणि म्हणून दूध हे विकारी पदार्थ आहे असं सिद्ध होतं. दूध हा विकारी पदार्थ आहे कारण त्यात बदल झाला. दूध वेगळं आणि दही वेगळं, बरोबर आहे. दही दुधासारखं नाही, दूध दह्यासारखं नाही. मग सृष्टी अशी झाली का विकार पावले काय? अजिबात नाही. इतकं जर असतं तर द्वैत निर्माण झालं असतं. हे दोन वस्तू स्पष्ट आपल्याला वेगळ्या धर्माच्या दिसतात आहे. याला सांख्यांचा परिणामवाद म्हणतात. तर हा परिणामवादाची भाषा आहे. या परिणामवादामध्ये मूळ वस्तू याच्यावर परिणाम म्हणून ती वेगळ्या रूपाने प्रकट होते. पुन्हा त्याच्यात विकारच होत चालतात. दह्यामध्ये विकार होतात, असं विकारी होतच चालते. म्हणून हे सृष्टी अशी क्षणभंगूर झालेली आहे, टिकत नाही होत. त्याचं स्वरूप विकारी आहे. सगळं बदलच होतात, बदल होत जातात सारे. पण या विकारामध्ये आणखी बारीक मुद्दा लक्षात ठेवा की दुधाचं दही झालं पण दह्याचं दूध कधीच होत नाही. लक्षात ठेवा, होतच नाही. ते पूर्वपदाला कधीच येत नाही. म्हणून परिणामवाद सांख्यांचा असतो, तो स्वीकारला नाही गेला. कारण इथे जगापासून ब्रह्म
ब्रह्मापासून जग जरी झालं तरी जग हे शेवटी ब्रह्मात विलीन होते, पूर्वपदाला जाते ते. म्हणून हा जो विकाराचं जे स्वरूप आहे याला विकारी म्हणजे असा विकार नाही आहे. जसा दुधापासून दह्याचा जो विकार होतो तर तसा विकार त्याचा होत नाही आहे. या श्लोकावरून जगा ब्रह्माचा विकार व ब्रह्म बदलले, जगरूप झाले, जगात बदल झाला असं स्पष्ट जाणवतं. मग जगा विकारी पदार्थ या दृष्टावरून ब्रह्मसुद्धा विकारी ठरते, पण ब्रह्म विकारी आहे याची कधीही कुठे नोंद घेतल्या गेली नाही आजपर्यंत. ब्रह्मावर विकार, ब्रह्मामध्ये विकार निर्माण झाले याचं साक्षी कोणी नाही आहे. त्याला प्रमाणच नाही, प्रमाणच नाही. म्हणून ब्रह्मापासून जग झालं ते विकारात्मक कार्यामुळे त्याला असं सिद्ध होत नाही. आणि मग याला काय म्हणावं, नाव तर दुसरं द्यावं लागेल ना काहीतरी. विकार नका म्हणून ठीक आहे, म्हणून याला शास्त्राने विवर्त शब्द असा नाव दिलेलं आहे. म्हणून जग हे ब्रह्माचा विवर्त आहे. आपण प्रभूंच्या काकाच्या आणि प्रभूंच्या मंदादेच्या प्रभूंचा हा शब्द कितीदा ऐकला. जग हे ब्रह्माचा विवर्त आहे, विवर्त आहे. निर्माणच काही झालं नाही. विवर्तामध्ये नवीन वस्तू निर्माण होत नाही, तीच वस्तू वेगळ्या रीतीने भासते. जसं दोरीवर सर्प भासतं, आता उदाहरण घ्या, दोरीवरचा भासलेला सर्प काय आहे? सर्प झाला का कारण निर्माण कुठे? दोरीवर सर्प झालं तर पुन्हा आला सर्प. दोरी कधी सर्प झालेली नाही. दोरी कधी पुन्हा थोडा एक लाईट लावा, उजेड पडा, सर्प दिसण्याचे कारण काय? थोडासा अंधार असतो, कुठेतरी दोरी पडलेली आहे खोलीमध्ये, आपण जातो, आपल्याला असं वाटतं अरे हा साप आहे. सर्प दिसण्याची कारण आहे थोडा थोडा उजेड, थोडा थोडा अंधार. आपल्या डोक्यात सर्पाची आकृती ताजी जवानी असते नेहमी, कारण असं असं काही दिसलेलं सर्प आहे असं वाटते नेहमी. आणि तशी दोरी पडलेली दिसली तो सर्प आहे म्हणून वाटायला लागतो, आपण आरडाओरड करतो वगैरे वगैरे. दोरीवर कधी आला सर्प? कुठून आला? कोणत्या जंगलातून आला? कोणत्या जातीचा आहे? नाग आहे? चिकित्सा करत बसतो का आपण? नाही करत. अशी या जगाची खरं चिकित्सा करणे इतकं जग नाही आहे. कारण त्याची एवढी चिकित्सा करून शीन आणण्याची गरज नाही, शास्त्र असं सांगतात. जगाची चिकित्साच फार करायची नाही. त्याऐवजी आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी जगाबद्दल जे सांगितलं निमूटपणे खाली मान घालून ते स्वीकार करायचं आणि तसे व्यवहार आपले करायचे. नाही तर डोक्याची शीनच आहे फक्त, बाकी काहीच नाही. दोरीवरचा साप उत्तम उदाहरण आहे. बरं, या सापामुळे दोरी विषारी होते का? कधी दोरी विषारी होत नाही, दोरीवर काहीच परिणाम होत नाही. बरं, तिथे साप आहे का? सापही तिथे दोरीच आहे, फक्त दोरीच आहे, फक्त साप आलेलाच नाही कधी. तसं इथे फक्त ब्रह्म वस्तूच आहे, जगत नावाची वस्तू झालीच नाही आहे कधी. विवर्ताने या जगताची संगती व्यवस्थित लावली जाते आणि हा विवर्तवाद प्रसिद्ध आहे. या विवर्तवादाने वेदांत शास्त्राने जग नावाची वस्तू जी आहे ती कधी झालीच नाही. शंकराचार्यांचा विवेकमधला श्लोक म्हटला होता 1-2 दिवसात किंवा तरी, यदि सत्यम भवेत विश्वम, खरोखरच हे जग जर सत्य असतं, यदि भवेत सत्यम विश्वम, विश्व जर खरोखर सुषुप्त्या उपलब्धता, झोपेत सुद्धा आपल्याला सुषुप्ती मिळते. झोप म्हणजे सुषुप्ती उपलब्ध झालं असतं. येऊन न उपलब्धते किंचित, अजिबात सुद्धा ते उपलब्ध होत नाही. अधोसत स्वप्नवन पुरुषा. आता हा म्हणजे म्हणून स्वप्नवन म्हणजे प्रातिभासिक आणि पुरुषा म्हणजे मिथ्या. ते मिथ्या आहे, जग नावाची वस्तू नाही. ही आपण आता मला जग कोणी दाखवा, कुठे बोलतो ठेवून दाखवा तुम्ही, तिथे जग तुम्हाला दिसणारच नाही. मायेने निर्मित कुठली तरी एक वस्तू त्याच्यावर बोट ठेवा तुम्ही, हे जग आहे. ते जग आहे काय? हे टेबल आहे, मी म्हणतो टेबल आहे, पण जग आहे कुठे? वाचारमणा विकार, वाणीचा नुसतं विस्ताराचा केलेला वाणीमध्ये जाईल, काहीच नाही. जग नावाची वस्तू नाही, घट नावाची वस्तू नाही, दोरीवरचा साप नाही, आणि तरी हे परिणाम करून आपलं जीवन बदलून टाकत आहे. या सगळ्या गोष्टी हा विचित्र प्रकार आहे. ब्रह्माने स्वतःचा महिमा या जगाचा विलास करून असा दाखवला आहे आपल्याला, आपल्या समोर दिलेला आहे. नाना रूपाने नटलेला आहे ते जग, नाना रूपाने. त्याला काय नटायची एवढी गरज पडली? नाना रूपाने हे नाना रूपाने नटलंच नाही आहे. त्याला कशाच्या इच्छा नटायच्या वगैरे त्याला काहीच नाही.
हे आपले जीवाचेच कर्मफल आहे की जे अनंत झालेले आहेत. अनंत वासना जीवाने केल्या, अनंत कर्म केले, अनंत कर्माचे आणि अनंत वासनाचे फल देण्यासाठी विविध वस्तू निर्माण कराव्या लागल्या. एक उदाहरण दृष्टांत सांगतो. काही जणांना वाटतं आपल्याला जेवायला पाहिजे, काहीच करायचं नाही, अजिबात आश्रम काहीच बसल्या जागेवर आपलं ताट समोर आला पाहिजे, स्वयंपाक नाही करणार, काहीच नाही करणार, काहीच करणार नाही. असा वासना घेऊन तो जर जगला तर मृत्यूनंतर तो काय होतो माहिती का? पाल होतो. पालीचं मान एक उरलेट नुसती बदलेली असते, आपल्याला खात गमतीचा भाग सोडून द्या. अशा वासना जीवाने निर्माण केली आहे. असं होतं सृष्टीमध्ये अशा प्रकार निर्माण झाले, विविधता आपल्या वासनांद्वारे निर्माण झालेली. अशा रीतीने हा विकार जो पदार्थ आहे मूळ स्वरूपात बदल जो घडून आणतो, मूळ स्वरूपात जो बदल घडून आणतो परिणाम असतो त्याचा. आणि दुसरा विवर्त असतो. जग हे ब्रह्मावरचं विवर्त आहे आणि जग हे जे आहे ब्रह्मवस्तूचा विकार होऊ शकत नाही. ब्रह्मवस्तूला कोणी त्याच्यामध्ये हात लावू शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चेतयन्ति नैनम शोषयति मारुता. काहीच त्याच्यावर काही विकार कोणीच त्याच्या बदल नाही करून आणू शकत. असं हे अत्यंत अव्यक्तो अयम अचिंत्यो अयम अविकार्यो. भगवद्गीता सांगते दुसऱ्या अध्यायामध्ये ते अविकारी आहे, ते अचिंत्य आहे, अविकारी आहे. त्याच्यामध्ये कुठेही कसल्याच प्रकारचे विकार करू आणू शकत नाही. ब्रह्म निर्विकार वस्तू आहे आणि त्याचे निर्माण झालेले पदार्थ सगळे विकारी आहेत. दही दूध वगैरे वगैरे आपणही सगळे विकारीच आहोत. निंद्या विकाराने आपण ग्रस्त झालो. शारीरिक विकार किती निर्माण होतात आपल्यामध्ये, नाही? दवाखान्यात जाऊन पाहिजे म्हणजे विकाराची यादी किती आपल्याला मोठी असते ती कळते. तिथे बघल्यानंतर जे जे विकारी पदार्थ ते सगळे नाशिवंत असतात. दुसरा सिद्धांत लक्षात ठेवायचा. आणि म्हणूनही ब्रह्म हे विकारी होऊ शकत नाही, कारण ते नाशिवंत नाही, ते अविनाशी आहे. तो धर्मच नाही आहे त्याचा. आणि त्यावर हे जगत काय आहे? मग हे जगत जे आहे हे अध्यस्त म्हणून आहे. याला अध्यस्त म्हणतात. नवीन शब्द आहे, मूळ शब्द अध्यास आहे. ब्रह्मवस्तूवर या जगताचा अध्यास होतो असं शास्त्रीय भाषेत बोलले जाते. त्याचा अर्थ एवढाच आहे की ब्रह्मवस्तू अधिष्ठान असते आणि त्याच्यावर अध्यास, अधिक अधिक आस म्हणून अध्यास. अधि म्हणजे वर, आस म्हणजे बसलेलं, वर बसलेलं असते. कशाच्या तरी वर, नाही का? वर म्हणजे कशाच्या तरी वर. मग खाली काय? अधिष्ठान ब्रह्म आहे त्याच्या खाली, त्याच्यावर भागलेलं हे जगत आहे, त्याला अध्यास म्हणतात. आणि जग हे अध्यस्त पदार्थ आहे असं शास्त्राने ठरवलेलं आहे. अध्यस्थाने अधिष्ठान कधीच दूषित होत नाही. त्याच्यामध्ये दूषण निर्माण होत नाही. आणि ब्रह्मापासून जग झाले फक्त विवर्ताने सिद्ध होते, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून परिणामवाद तिथे लागत नाही, कारण परिणामामध्ये वस्तू पूर्वपदाला येते. आता तुला फरक लक्षात ठेवा. बाकी दर्शनकार परिणामवादी झाले, काही वादी आरंभवादी झाले वगैरे वगैरे. तो आता सध्या विषय नाही आहे, आपण त्याची चर्चा नाही करू आपण. पण या जगताची सिद्धी विवर्तवादाने चांगली होते. आणि म्हणून ब्रह्म हे जगताचे विवर्तोपादान कारण आहे. सैद्धांतिक निमित्तोपादान जसा आहे तसा हा विवर्तोपादान आहे. ब्रह्म हे जगताचं कारण आहे. सगळे एवढे संबंध एकट्यानेच घेतले आवश्यक. तुकाराम महाराजांचा अनुभव फार छान आहे. घरी सोंगे येणे अवघे पांडुरंग. लोक हे ते सांगत आहे ते विवर्ताचं उदाहरण. तुकाराम महाराज शास्त्रीय भाषेतच बोलतात, वेदांतच बोलतात, म्हणून गाथेला पंचमवेद म्हणतात. गाथेला पंचमवेद म्हणण्याचं कारण आहे घरी येणे सोंगे येणे अवघे पांडुरंग. पांडुरंगाने आपल्याला सगळं सोंग धारण केले. तसं त्या ब्रह्माने या सृष्टीमध्ये अनेकत्व जे आहे ते दिसायला वाटतं. ते सगळे सोंग आहेत त्यांचे. सोंग आहे, सोंग धारण करणारे आहेत ना आपल्या इथे. सोंग घेऊन येत नाही का? आपल्या लहानपणी आपण तो वाघ पाहतो, तो वाघ
माणूस असतो तो अंगावर पट्टे गिट्टे तो येतो. लहान मुलांचे क्रम मध्ये लहान मुलं त्याला वाघ समजतात. तो माणूसच असतो. त्याला कधीतरी विचारा वाघाची कल्पना सुद्धा त्याला शिवत नाही. पण तो वाघाचं सोंग घेऊन आलेला असतो. बरं वाघाचं कार्यही तो करत नाही. वाघ जसं दुसऱ्याला मारतो तसं तो काही कोणाला मारत नाही. तो नुसतं सोंग घेतलेला आहे. त्या सोंगाच्या आत त्याचं मूळ स्वरूप असते. ते एक व्यक्तीच असते. मौनीची उभी आहे, फार सुंदर उभी आहे. बहुरूपयाची राहुल आणि स्त्री पुरुष भाव नाही पण ही लोक संपादन तशीही करते. नाटकामध्ये नाटक सर्व असतात त्यामध्ये निर्णय पात्र असतात. काही जण माणसाचे स्त्री होतात, स्त्रीचे माणसं होतात असे नाटक करत असतात. आणि जे नाटक करणारे आहेत ते बहुरूपीच असतात. सगळे निर्णय रूप धारण करणे हे सुंदर रूप असतात. ते बहुरूपीची राव राणी त्यांनी घेतलं. राव आणि राणी राजा झाला नाही, दुसरा राणी झाली. दोन्ही माणसंच आहेत. याच्यात एक राणी झाली नाही, एक राजा झाला. पण स्त्री पुरुष भाव नाही. राणी झाली तिच्या मनामध्ये ती स्त्री असं कधीच भाव नाही. हा जो आहे पुरुष राजा याच्यात राजाचा भाव नाही, त्याच्यामध्ये राणीचा भाव नाही. पण लोक संपादन ऐसीची करते. परंतु लोकांना आता नाटकाचे पैसे घेतले ते दाखवावं लागेल म्हणून त्यांच्यासाठी हे असेच सोंग धारण करतात. अशा प्रकारचे सोंग या ब्रह्मवस्तूला आपल्या जवळ सोंग एवढं मोठं सोंगाळ्या खूप मोठा सोंगाळ्या हे सगळं त्यांनी जग असं विविधतेने आपल्यासमोर केलं. आपण ते पाहूनच आश्चर्य इतकं आश्चर्य करतो की आयुष्य संपून जातं ना. आश्चर्य संपतच नाही तरी करणं शेवटी आलं. त्याच्या ह्याच्यात जाऊ नका. बहुरूपी आहे तो खूप. त्याच्या मुळामध्ये वेगळंच आहे. लोकांमध्ये पुढच्या चरणात 4 वृत्तींचा उल्लेख आलेला आहे. मनोबुद्धी चित्त अहंकार या वृत्ती आहेत. याही सुद्धा ब्रह्मापासूनच आलेले, सगळं ब्रह्मापासून आलेलं आहे. त्या 4 वृत्तीचं विस्तृत विश्लेषण अगोदरच प्रवचनात झालेलं आहे. एकाच वृत्तीचे 4 पर्याय आहेत. एकच वृत्ती 4 प्रकारे कार्य करते. एका वृत्तीने संकल्प विकल्प केला की मन म्हणायचं, त्यानेच निश्चय केला की बुद्धी म्हणायची, त्याच वृत्तीला बुद्धी म्हणायची. त्याचंच चिंतन केलं की तिला चिंता म्हणायचं. आणि हे चिंतन मी करत आहे असं जो कोणी म्हणणार आहे अहंकार, तो अहंकार. एकाच वृत्तीचे हे 4 प्रकार आहेत. त्यात बदल काहीच नाही. जसं एकच ब्रह्मवस्तू हे सगळं झालं तशी ती एकच वृत्ती 4 प्रकारे आपल्याला अनुभवाला येते ती. आणि हे 4 प्रकारचं अंतःकरण, 4 प्रकारच्या अंतःकरण वृत्ती ब्रह्मवस्तूपासून ब्रह्मचैतन्यापासूनच त्या निर्माण झालेल्या आहेत. यथा प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्माणं तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. भगवद्गीता सांगते पुष्कळ श्लोक आहे. त्याच्यामध्ये आपण एकच आता निर्णय घ्यायचा आहे. या श्लोकाचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. हे सगळं एवढं सांगितलं. आचार्य म्हणतात या सोमांकडे अजिबात पाहू नका. सोमांकडे अजिबात लक्ष देऊ नका. या सोमाचं अधिष्ठान मग तुम्हाला आनंद होईल. सोंग बाजूला असावा. या सोमाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ब्रह्म हेच आपल्या आनंदाचा विषय आहे. अलंकारात फार रमायचं नाही. अलंकाराचं अधिष्ठान सोनं ते पाहायचं की आनंद होतो ना. आनंद अलंकार सोन्याचे आहे म्हटल्यानंतर आनंदाचा विषय आहे. तेच जर कथिलाचे जस्ताचे असले तर आपण काही आनंद होतच नाही. नकली म्हणतो त्यांना. पण अधिष्ठान जर मूल्यवान असेल तर ते आपल्या आनंदाचं अधिष्ठान नेहमीच आनंद देते. कारण ब्रह्मवस्तूचं स्वरूपच आनंद आहे. त्या आनंदाशिवाय काय देणार आहे दुसरं? त्याच्या स्वरूपात आनंद आहे. त्याच्या जो व्यक्तीसाठी दुसरा पदार्थ नाही आनंदाशिवाय. एकच पदार्थ जो विकतो, सगळ्यांना विकतो म्हटल्यापेक्षा देतो. अशा रीतीने या श्लोकाचा आपण एक मार्मिक विचार केलेला आहे. आपण दुसराही श्लोक पाहू. छोटासा आहे. आपल्या वेळेत खूप जात होतो. यद अंतर्बहिर्व्यापकं नित्यशुद्धं यदेकं सदा सच्चिदानन्दं खण्डं यतस्थूल सूक्ष्म प्रपंचस्य भानं यतस्तत्प्रसूतिस्तदेव अहमस्मि. वर्णनच आहे फक्त. हे कोणाचं वर्णन आहे? त्या ब्रह्मवस्तूचं वर्णन आहे. यद अंतर्बहिर्व्यापकं नित्यशुद्धं. त्याच्या ब्रह्मवस्तूबद्दल सांगितलेलं आहे. ते कशी आहे वस्तू? ते अंतर्बाह्य सगळ्यांना व्यापून आहे. अंतर्बाह्य सगळं त्यांनी व्यापून घेतलेलं आहे.
आत बाहेर सगळं व्यापलेलं आहे, नित्य आहे. नित्य म्हणजे शाश्वत आहे. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो अन्यते अन्यमाने शरीरे. इथंही त्याबद्दल नित्य सांगते. शुद्ध आहे, अत्यंत शुद्ध आहे. शुद्ध शुद्ध शब्दाचा अर्थ एकच पदार्थ तिथे असतो. एका पदार्थात दुसरा पदार्थ मिळाला तरी त्याची शुद्धी बिघडते. म्हणून ते एकच आहे, शुद्ध आहे. एका शुद्ध एक असलं तर शुद्ध राहू शकते बरं का. दोन पदार्थ अच्छा दोन्ही शुद्ध असले ना ते एका असले तरी अशुद्धी निर्माण होते. उदाहरण देतोय, फार छोटस उदाहरण आहे. दोन शुद्ध पदार्थ एकत्र आले तरी अशुद्धी निर्माण होते. एक धुतलेलं स्वच्छ वस्त्र आहे, पांढर शुभ्र आणि शुद्ध तूप आहे. डाग पडू द्या मला. शुद्ध तुपाचं शुद्ध शुभ्र वस्त्रावर डाग पडतो की नाही, झालं मालिन्य. तर दोन कुठलीच गोष्ट मालिन्यच निर्माण करतात, मलिनता सांगतात त्या. एकच पाहिजे शुद्ध. म्हणून नित्यम शुद्धम यद एकम. ते एकच आहे, वेगळंच आहे, ते एकच आहे. दुसरं झालं की गडबड सुरू झाली. लग्न होईपर्यंत एकटा असतो, चांगला आनंद असतो. दृष्टांत आपण सगळे येत असल्यामुळे आपल्याला म्हणणार ते म्हणजे एकटे आहे त्यांना आवडेल असं विनोदाचा विषय आहे. दोन झाले म्हणजे आपल्याला असं वाटते आनंदाचे दिवस येतील. ते आनंद काही वेळ टिकतो आणि नंतर मग दुःख बांधवडी आहे. हा संसार या सुखाचा अभ्यास करायला लागतो तो. यद एकम सदा सच्चिदानंद कंदम. सच्चित आनंदाचा कंद आहे तो. सच्चित आनंदाशिवाय त्याच्यात काहीही नाही आहे. अंतर्बाह्य त्याने व्यापलेला आहे. तो नित्य आहे, तो शुद्ध आहे, तो एकच आहे. आणि त्या एक असल्यामुळे तो आनंदाचा कंद म्हणून म्हणवला गेला आहे. याचं स्थूल सूक्ष्म प्रपंचस्य भान. याचं ज्याच्यामुळे आपल्याला स्थूल सूक्ष्म या प्रपंचाचं भान होते, त्याच्यामुळे आपल्याला भान. त्यांनी जर भान नाही करून दिलं तर बस, त्यांनी आपलं बटन स्विच ऑफ केलं तर कोणाला काहीच नाही भान राहणार. भान काय आपलं सगळं बंद होऊन जाते. कारण सगळं आपलं त्याच्यावर तसे भास सर्वमिदं मी भान. तो भास होतो त्याच वेळेस सगळ्यांचा भास असतो. नाही तर भासच होत नाही आपल्याला कशी. अशा रीतीने हे जे न्याय स्थूल सूक्ष्म प्रपंच भान यतस्तत प्रसूती तदेवा. यापासून सर्व विश्वच प्रसूत झालेला आहे. निर्माण त्याच्यापासून सगळं झालेलं आहे. सर्व निर्मितीचं मूळ कारण ब्रह्म आहे. ब्रह्माने सर्व एक रूपाने आत बाहेर व्यापलेलं आहे. ब्रह्माने सर्व एक रूपाने अंतर्बाह्य सगळं व्यापून केलेलं आहे. आता व्यापलेलं आहे म्हणजे असं आपण जसं वस्त्रांनी एखादी गोष्टी झाकून ठेवतो तसं एक टेबल पाहता येईल. या टेबल झाकलेला आहे, इथे टेबल झाकलेलं आहे असं नाही आहे काही. ब्रह्माने सगळं व्यापलेलं आहे. त्याला तद्रूपतेने व्यापलेलं म्हणतात. तो तद्रूप झालेला आहे, तद्रूपने ती झाकली आहे. जसं अलंकार आहे, अलंकाराला सोन्याने झाकलेलं नाही किंवा सोनंच आहे, पण सोनं अलंकार होऊन तद्रूप होऊन त्याने झाकलेलं आहे. असं ब्रह्मवस्तू इथे सगळ्या वस्तूमध्ये शिरलेलं आहे. तर सृष्टवा तदमानं प्रविशत, तदेवानं प्रविशत, तदनु प्रविशत असं आहे, अशी श्रुती आहे. तत्सृष्टवा तदनु प्रविशत, त्याने निर्माण केलं त्यात तो प्रविष्ट झाला. सगळं याच्यात अंतर्बाह्य प्रविष्ट झालेलं आहे. अंतर्बाह्य त्याने व्यापलेलं आहे. यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. फार सुंदर श्रुती आहे. नारायणी उपनिषद आहे. एक 3 पाच. नारायण यच्च किंचित जगत सर्वं. किंचित जगत जे काही आहे सर्व जगतच्या जगत काय आहे? सर्व दृश्यते श्रूयते पिवा. जे आपल्याला दिसतं किंवा आपण जे ऐकलेलं आहे ते जगत आहे. जगत 3 प्रकारचा. आता विषय निघाला सांगतो तो एकच वाक्य सांगतो. दृष्ट, श्रुत आणि मनोवेद्य अशा 3 प्रकारचं जगत आहे. दृष्ट, श्रुत, मनोवेद्य. इथे त्याच्यात दोन्हीचा उल्लेख आलेला आहे या श्लोकात. दृष्ट म्हणजे पाहिलेलं, श्रुत म्हणजे ऐकलेलं, मनोवेद्य म्हणजे मनाने जाणलेलं. अशी सृष्टीचे जगताचे विभाग आहेत. विषय वेगळा आहे तो. अंतर्वैशिष्ट्य तत्सर्व नारायण. त्या आतमध्ये आणि बाहेर या नारायणाने सगळं व्यापून घेतलेलं आहे. नारायण स्थित आहे तिथं. बस ईश्वर सर्वभूतानां उद्देश्य तिष्ठती.
तिष्ठत आहे तिथे. आपलं अंतःकरणी त्यांनी पूर्ण अंतर्भागे व्यापून घेतलेलं आहे. ब्रह्मवस्तूने जसं सगळं जग व्यापलेलं आहे तसंच त्या याने पण व्यापलेलं आहे. अंकुष्को मात्र पुरुषो अंतरात्मा सदा जनानां हृदय सन्निविष्टा. सदा जनानां हृदय सन्निविष्टा. कठोपनिषदाचा शेवटचा मंत्र आहे. शेवटचा मंत्र हे अंकुष्ट मात्र एवढा आहे. मात्रही दिली सदा जनांना हृदयाची व्याख्या झाली. आता पुन्हा करत ती सगळं अंगावर असते बरं का. अंतःकरण राहण्याचं बोलत एवढा आहे आणि त्याची काही अनुभूती येते आपल्याला. तशीच अनुभूती तो व्यापण आहे. सगळंच तो व्यापण आहे. उपनिषद उपाय त्याचा उल्लेख करतो. आत्मवेद सर्व दृश्यत आत्मीय म्हणजे हे सगळं आत्माच आहे. वासुदेवच सर्व सगळ्यांच्या ओळखीत आहे. गीता वाचतात ते स महात्मा सुरूपमान वासुदेवच आहे. हे सर्व वासुदेव आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव म्हणून मी भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. माऊलीने त्याचं भाषांतर केलेलं आहे छान ओळीमध्ये. हे समस्त ही श्री वासुदेव हे सगळंच वासुदेव आहे. वासुदेव सर्वमिती आणि त्याला समहात्मा आणि सुदुर्लभ म्हटलेला भगवंताने. असं भान ज्याला सतत असते त्या भानात राहिलेला अत्यंत दुर्लभ आहे तो महात्मा आहे. भगवान स्वतः त्याला महात्म्याची पदवी देतात. भगवान श्रीकृष्ण बोलतात स महात्मा सुदुर्लभ. एवढी डिग्री अजूनपर्यंत कोणती कोणाला मिळेल. जो कोणी भाग्यवान असेल त्याला निश्चित मिळेल. तो खरोखरच भाग्यवान समजावा आहे. खूप भाग्यवान झालेले आतापर्यंत. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव ओतीव भाव म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्या गोपींची अवस्था होती अशी. गोपींना श्रीकृष्णाशिवाय काही भानच नाही राहत. आता सकाळी दृष्टांत दिलं गोपीच्या याच्यात. बस कृष्णाशिवाय काहीच नव्हतं त्यांच्या जीवनामध्ये. त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. मांचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती तेतान ब्रह्म भूयाय कल्पते. गीता सांगते. असं जर आपण भाव आपल्या याच्यात अंतःकरणात आणला की बरोबर ते सगळंच हे जे आहे तो परमात्माच आहे. या भानात जरी राहिलो बाकी कुठलंही साधन करण्याची गरज नाही. मोठं साधन आहे. टिकत नाही आपण. कारण अनेक आहे सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक जण हे ऐकून मनात थोडा हसतो की आपल्याला नाही होत. कारणच माहीत आहे. क्षणभर जप करायसाठी 2 म्हणी जात नाही. तिसऱ्या म्हणीला आपलं मत पडून गेलेलं असतं. कुठे समजतंय श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव. पुरुष एवेदम सर्व म्हणजे श्रुती फक्त वाचून दाखवतो. श्वेताश्वेत उपनिषद आहे. श्वेताश्वेत 3:15 पुरुष एवेदम सर्व म्हणजे सगळं पुरुषच आहे. पुरुष म्हणजे ते ब्रह्म. एको देव सर्व भूतेषु गुडा सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा परमाध्यक्ष सर्व भूतादिवासा साक्षी चेता केवलो निर्गुण. श्वेताश्वेत एको देवस एकच आहे. सर्व भूतेषु गुडा बुद्धीमध्ये जाऊन बसला सगळे. नित्य नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको गौणां योगी ददाति कामां तमास्तम येन पश्यन्ति धीरा तेषां शांती शाश्वती नेतरेषां. कठोपनिषद. नित्य नित्यानाम चेतनश्चेतनानाम. या अनित्य गोष्टीमध्ये एक नित्य गोष्ट आहे. या अचेतन याच्यामध्ये एक चेतन आहे. चेतनश्चेतनानाम एको गौणां योगी ददाति कामां. तो एकटा झाल्यावर सगळेच तुमच्या कामांना पूर्ण करून देणार आहे. आत्मस्थम येन पश्यन्ति धीरा. जो कोणी धीर गंभीर तपस्वी माणूस त्याला आपल्या अंतःकरणात पाहिल. येन पश्यन्ति म्हटलेलं आहे. धीर म्हणजे महान तपस्वी. तेषां शांती शाश्वती. त्याला शाश्वत शांतीची प्राप्ती आहे. नेतरेषां बाकीचे सगळे दुःख भोगत आहे. खूप सुंदर ह्या सगळ्या श्रुती आहेत. गीताही सांगते अत्यंत ब्रह्म आनंद रूप आणि शुद्ध निर्दोष आहे. निर्दोषही समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. ब्रह्मापासून काही भिन्न वस्तूच नाही आहे. त्याचा आनंद भंग करण्यासाठी भिन्न वस्तूच नाही आहे त्याच्याशिवाय. काही काय आनंद भंग करू शकेल.
तिच्या संघाने ब्रह्माची लक्षणं बदलतील अशी अद्वितीय असल्यामुळे वस्तूच नाही आहे. यद एकमेव द्वितीयम. या जगामध्ये नाना पदार्थाचा एक थोडासा विचार आहे, तो आपण पाहू आणि थांबू. आपण जगामध्ये अत्यंत नाना पदार्थाचे दर्शन आपल्याला होत असतात. हे नाना पदार्थ विवर्ताने समजून घ्यायचे. नाना पदार्थ सत्यत्वाने नाही, विवर्ताने समजून घ्यायचे. विवर्त म्हणजे मूळ पदार्थ रूप बदलून आलेला आहे, बस विवर्त. वेगळं नाही आहे, मूळ पदार्थाशी अभिन्नच आहे. अलंकार आलं वेगळं रूप धारण करून, पण ते आहे सोनं. सोनंच आहे ते. आणि म्हणून हा आहे नाना. तो काय आहे? कारण ब्रह्माचा संकल्प कसा आहे, एकोण बहुश्याम हा संकल्प आहे. बहुश्याम प्रजा आहे, त्याला तो संकल्प करावा लागला. आपल्या अनंत वासना त्यांची कर्मफल देण्यासाठी त्याला व्हावं लागलं, बहु व्हावं लागलं. पण तो एकच बहु झाला. त्याच्यासाठी एखादा सोपा हे आहे काय करणार, आपण एकटेच असतो बघा. एखाद्या खोलीमध्ये 4-5 आरसे लागलेले अशी कल्पना करा. तिथे तुम्ही जा, बसा मध्यभागी. तर प्रत्येक आरशात तुम्ही दिसतं की नसतं? आपण प्रतिनिधी. पण तेवढे तुम्ही आहात का? तेवढे तुम्ही आहात नाही आहेत तुम्ही. मग एकोण बहुश्याम तिथे काही न करता झाले की तुम्ही काही हालचाल न करता झाले की तुम्ही असं काहीच तरी त्या ब्रह्माने एक संकल्प काय केला आणि ते त्याला अनेकत्व निर्माण करणारी ही एक माया नावाची वस्तू त्याच्या अंगभूतच आहे. अंगभूत आहे परमेश्वराची. ती वेगळी नाही आहे. माया परमेश्वरापेक्षा भिन्न नाही आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयावरी तुकाराम महाराज म्हणतात. वेगळं केलं तर द्वैत होईल एकदम. आणि म्हणून अत्यंत अद्वैत तिथे शुद्ध राखून ठेवलेलं आहे. त्या अद्वैताचा असा परिणाम झालेला आहे की तो एकच एक अनेक रूपाने जसं आपण आरशासमोर बसतो, 10-20 आरशासमोर बसतो, 10-20 आपलं प्रतिबिंब आहे. तसं ते एकाच हे सगळं याच्यात प्रतिबिंब आहे असं समजायचं. आणि सत्य रूपाने आपण एक असतो आणि मिथ्या रूपाने अनेक जाणतो. तसंच हे जगत मिथ्या रूपाने अनेकत्वात गेलं. सत्य रूपाने तो परमात्मा सदैव एकच एक आहे. एक उत्तम बहुश्याम हा संकल्प करणारा एकच आहे. आत्मा हा इदम एक काहीतरी विशेष नान्य किंचन विषय काही हालचाल नव्हती. तो एकटा सुद्धा तिथे. मग या दक्षिण प्रकृती सुवेतेचं चराचर याच्यामध्ये हा भाव आलेला आहे. अशा रीतीने जगातलं नानात्व मिथ्या आहे समजून घ्यावं. विचारांनी या जगासंबंधी फार जास्त विचार करून शिजवून नाही घ्यायचा आपल्याला. पण याच्यातून निचोड काहीही निघणार नाही. याचं जर निचोड पाहायला गेलो, पाहायचंच असेल तर या जगाचं अधिष्ठान पाहायचं. ते आपल्या आनंदाचा विषय होऊ शकते. मिथ्या जगतामध्ये या मिथ्या गोष्टीचं कौतुक करण्यात काही अर्थ नाही, काहीच अर्थच नाही. नसलेल्या गोष्टीचं अज्ञानाचं काय कौतुक करायचं? सगळं जे अनेकत्व आहे हे अज्ञानामध्ये भासते आहे. आणि अशा या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी 12 श्लोकी आहे. अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी 12 श्लोकी निर्माण मंजिरी आहे. आपण आता जवळजवळ समाप्तीकडे जात आहोत. प्रार्थना करू शंकराचार्यांना आपण की तुम्ही जे लिहिलं ते सगळं आमच्या अनुभवात येऊ द्या. आपल्या सद्गुरूलाही प्रार्थना करूया. ते निश्चित तथास्तु म्हणून एवढे दयाळू आहेत असते आणि एवढं गुरु वाणीला विराम देतो. कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जय